नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर. आपण इथे महाराष्ट्राचा भूगोल याची व्हिडिओ सिरीज यूट्यूबला कंटिन्यू करत आहोत आणि आता नंतर आपण काय म्हणू सांगा दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत, पुढचा चॅप्टर. तर बघा, लक्ष द्या प्रत्येकानं. आपण इथे असं लक्षात घेऊ, ह्याच्यानंतरचा चॅप्टर आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि तो चॅप्टर म्हणजे कोणता सांगा, पशुधन. तर लक्षात घ्या, पहा, पशुधन हा चॅप्टर आपण या ठिकाणी काय सांगा बघणार आहोत. चला, आता इथे पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कसा राहील तर तो इथे समजून घ्या की याच्यावर प्रश्न कसे येतात, कोणकोणते पशु महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांच्या संख्येमध्ये काय सांगा वाढ झालेली आहे, घट झालेली आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून इथं काय सांगा विचारल्या जातात. तर आधीची जे काही पशूंची गणना वगैरे आहे त्या गणनेशी काय सांगा तुलना वगैरे केली जाते. तर ते सर्वच प्रश्न कसे कसे या ठिकाणी येईल तर ते सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, चला थोडंसं पुढे जाऊ. पुढचा काय सांगा मुद्दा. आता इथे बघा, पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे की महाराष्ट्रातील पशुधन. तर सुरुवातीपासूनची जर समजा गोष्ट आपण पाहतो म्हटलं खूप आधीपासूनची, तर ह्याच्यामध्ये एक लक्ष द्या. 1961 साली, 61 म्हणजे काय म्हणून सांगा, भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर किंवा महाराष्ट्र काय म्हणून सांगा निर्माण झाल्याच्या नंतर पुढच्याच वर्षी महाराष्ट्रातील पशुधनाची संख्या 260 लाख एवढी होती. किती होती असं जर समजा आपल्याला म्हटलं 260 लाख एवढी होती, तर लक्षात घ्या 2012 साली म्हणजे एकदम काय सांगा आपण पुढे आलेलो आहे. 260 वरून वाढून लक्षात घ्या जवळजवळ आपण असं कन्सिडर करू की इथे पहा 65 लाखाची काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. 65 लाखांची वाढ झालेली आहे आणि 2012 मध्ये आपण जर कन्सिडर करतो म्हटलं तर 325 लाख एवढी झालेली आहे. तर लक्षात घ्या. आणि आता जर समजा आपण टक्केवारीत जर काढतो म्हटलं तर हे लक्षात घ्या, आपण जर तिकडे काय म्हणून सांगा 250 आणि हे काय सांगा 350 असं जर समजा करतो म्हटलं तर 30% प्लस वगैरे काय सांगा वाढ वगैरे झालेली आहे किंवा कमी जास्त एवढी वाढ होत आहे. पण इथून एक स्टेटमेंट तयार होतं, तर ते म्हणजे काय सांगा पशुधनामध्ये काय होत आहे, वाढ होत आहे. एवढं स्टेटमेंट तर क्लिअर होतं पहिल्यांदा. ठीक आहे, नेक्स्ट पहा. सन 2012 नुसार गाई बैल, संपूर्ण गाई बैल वगैरे आपण जर समजा कन्सिडर करतो म्हटलं तर किती होते, 155 लाख होते. गाई बैल ह्यांची संख्या किती तर 155 लाख पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2012. म्हशी रेडे, म्हशी म्हणा रेडे म्हणा, ह्यांची संख्या किती सांगा 56 लाख होती. म्हशींची रेड्यांची संख्या 56 लाख. आणि शेळ्या मेंढ्यांची संख्या जर 2012 नुसार जर आपण बघतो म्हटलं, शेळ्या म्हणा मेंढ्या म्हणा, लक्षात घ्या, तर 110 लाख अशी शेळ्या मेंढ्या यांची काय सांगा क्वांटिटी होती, असे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. आता पहा त्याच्यानंतर हेच जर आपण 1961 साली, आता याच्यानंतर कोंबड्या म्हणा बदके म्हणा हे आपले पाळीव प्राणी ज्यांच्यापासून अंडी आणि मांस आपल्याला उपलब्ध होते, अशा जर प्राण्यांची गोष्ट जर करतो म्हटलं तर ह्या ठिकाणी बघा, लक्ष द्या प्रत्येकानं कसं राहील. शेळ्या मेंढ्या ह्यांची संख्या किती सर तर 110 लाख होती. शेळ्या मेंढ्या ह्यांची संख्या किती म्हणून सांगा 110 लाख. 1961 साली जर गेलो आपण आणि कुठे गेलो, कोंबड्या बदके ह्यांची जर संख्या बघतो म्हटलं तर हे काय सांगा 106 लाख होती, असं आपण कन्सिडर करू. पण आता ते 2012 मध्ये काय म्हणून सांगा खूप सारे प्रकल्प वगैरे काय सांगा वाढलेले आहे. कुक्कुटपालन हा व्यवसाय झालेला आहे, व्यावसायिकरित्या त्याची काय सांगा वाढ केली जाते, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे बघा तुफान त्यांच्या क्वांटिटीमध्ये वाढ झालेली आहे. 106 लाखावरून किती सांगा 778 लाखापर्यंत कुठे गेलेला आहे 2012 मध्ये. म्हणजे गुराढोरांची संख्या वाढत आहे, काय म्हणून सांगा कोंबड्यांची बदकांची सुद्धा क्वांटिटी इथे प्लस होत आहे, वाढत आहे, असे आपण या ठिकाणी काय करू सांगा लक्षात घेऊ. ठीक आहे, चला थोडंसं पुढे जाऊ, पुढचा मुद्दा बघणं सुरू करू. पहा, तर आता इथे मला तुम्हाला काय सांगायचं आहे, पहा इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यावरून काय सांगा एक प्रश्न 100% येतो, एक प्रश्न 100%. म्हणजे तो प्रश्न कसा असतो, मागे तुम्ही जर बघितला असेल ना तो प्रश्न, तर त्या प्रश्नात काय म्हणते, एखादी गाय किंवा एखादी प्रजाती आणि तिचा एरिया, बस बाकी काही नाही. क्वांटिटी आतापर्यंत आहे, त्यातलं काहीही लक्षात नसलं तरी चालते, फक्त वाढ होत आहे हा मुद्दा जर डोक्यात असला तरी चालतो, बरोबर आहे. पण आता काय म्हणून सांगा हे पशुधनाच्या जाती आणि प्रदेश, जिल्हा किंवा काय सांगा तालुका, म्हणजे तर ते कोणत्या एरियात आढळते, कोणत्या एरियातून आल्या, तर अशा ढोबळमानानं आपल्याला काय सांगा माहीत असणं जरुरी आहे. हे लक्षात घ्या. मग गोवंश म्हणा गोधन म्हणा. आता गोवंश, गो म्हणजे गाय, तिच्यापासून होणारे काय सांगा गाई आणि बैल. मग याच्यात कोण कोण मोडेल, गोवंशामध्ये कोण कोण मोडेल सर तर गाई आणि काय सांगा बैल हे मोडेल गोवंश.
लक्षात घ्या. मग आता गायींच्या जाती याच्यात पुन्हा एक प्रश्न, जसा मागे तुम्हाला विचारला गेला होता एक प्रश्न आपण सोडून दिला, कारण ते आपल्याला काय मॅच नाही करता आलं. त्याचं कारण काय, आपल्याला गायी ही जात नेमकी गायीची आहे, म्हशीची आहे, बरोबर आहे, शेळीची आहे, मेंढीची आहे, हे माहीत असणं जरुरी असते. ठीक आहे. तर आता लक्ष द्या प्रत्येकाने या ठिकाणी. तर हे पहा, इथे गोवंशाच्या जाती जर आपण कन्सिडर करतो म्हटलं तर एक लक्षात घ्या. तर ह्या पद्धतीनं पहिल्यांदा कोण आपण कन्सिडर करू सांगा, डांगी. लक्ष द्या, डांगी. तर डांगी पहा, डांगी कुठे कुठे, तर जिल्हा कोणता, तर पहिल्यांदा नाशिक म्हणा, अहमदनगर म्हणा, इथे काय म्हणून सांगा रायगड म्हणा, पालघर म्हणा, नंतर कोण सांगा ठाणे म्हणा. लक्षात घ्या. तर या महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये आढळते आपल्याला डांगी. तर आता पहा, डांगी नाशिकमध्ये कुठे सांगा इगतपुरी तालुका, घोरी तालुका, अहमदनगरमधील कोण सांगा अकोले तालुका, रायगडमध्ये काय सांगा कर्जत तालुका, पालघर, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू इत्यादी तालुका, ठाणेमध्ये काय सांगा शहापूर. आता इथे हा एक पुन्हा प्रश्न बनतो की डांगीचं मूळ स्थान कुठलं आहे. आता तर काय सांगा सर्वच एरियामध्ये ही जनावरं जी दूध जास्त देतात, बरोबर आहे, आणि ज्यांच्या काय सांगा विता जास्त होतात आणि ज्यांच्यापासून नफा कसा सांगा जास्त प्रमाणात आहे, हे सगळी लोक कुठेही वापरणं सुरू केलेलं आहे. पण मूळ स्थानावर एक प्रश्न बनू शकतो. गुजरातमध्ये एक जिल्हा आहे, गुजरातमध्ये काय सांगा जिल्हा आहे. तर गुजरातमध्ये जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आहे डांग जिल्हा. कोणता जिल्हा म्हणून, डांग. पहा इथे लक्षात ठेवा, गुजरात राज्य आपल्या महाराष्ट्राला काय सांगा लागूनच आहे, आणि महाराष्ट्राला लागूनच हे पहा तिकडे गुजरातमधून जर इथे घुसतो म्हटलं तर पहिल्यांदा नाशिकमध्ये घुसता येते, नाशिक म्हणून असं खाली उतरतो म्हटलं अहमदनगरमध्ये येता येते, आणि गुजरातमधूनच कुठे सांगा ठाणेमध्ये घुसता येते, ठाणेच्या वर तो कोण आहे सांगा पालघर आहे. तर हे लक्षात घ्या, तुम्हाला पाठ झालं. काय पाठ झालं सांगा, की डांगी महाराष्ट्रात कोणत्या एरियात, बरोबर आहे. तर डांगी महाराष्ट्रात मध्ये काय म्हणून सांगा ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, रायगड, म्हणजे पुन्हा रायगडमध्ये सुद्धा खाली, कारण गुजरातमधील कोणता जिल्हा, डांग जिल्हा, आणि डांग जिल्ह्यातून आलेली ही गायींची जात आहे ती कोण सांगा डांगी. आता तिथे त्या डांग जिल्ह्यात पाहायला मिळते म्हणून तिचं नाव काय ठेवलेलं आहे डांगी, असं आपण कन्सिडर करू. तर आता पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते आणि मराठी भाषेची एक बोली भाषा आहे, त्या बोली भाषेचे नाव काय सांगा डांगी असं आहे. लक्षात घ्या, बोली भाषेचं नाव सुद्धा काय सांगा डांगी असं आहे, हे लक्षात ठेवा. तर आता हा एक मुद्दा. आता खिलार, हे पहा खिलार म्हणू, खिलार. आता खिलार बैल तुम्ही काय सांगा प्रत्येकानं पाहिलेले आहे, बरोबर आहे. उंच असतात, धिप्पड असतात, असे काय सांगा आडवे फार फुगलेले नसतात, उंची कशी असते जास्त असते, शिंग असे काय सांगा वर असतात. लक्षात घ्या. तर ती बैलांची गायींची जात काय सांगा खिलार, आणि ती अत्यंत कशी असते सांगा चपळ असते. तर हे अंदाज आला का डांगी कुठं याचा अंदाज आला तुम्हाला, पहा म्हणजे मॅच द पेअर मध्ये आलं तर पेअर मॅच करता आली पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पहा मग इथे पहा, इथे कुठे कुठे हे पहा सांगली, सांगलीमध्ये काय सांगा आटपाडी. आता खिल्लारचे सुद्धा प्रकार, इथे आटपाडी खिलार आहे सांगलीमध्ये, जत व खानापूर या तालुक्यामध्ये. नंतर साताऱ्यामध्ये म्हसवड, मान, खटाव. पहा सांगली, सातारा, सोलापूर. तर हे काय म्हणून सांगा, जसं आपण पुणे विभाग लक्षात घेऊन घ्या. कोणता विभाग सांगा, पुणे विभागामध्ये. आता खिलार, मग आता पुणे विभाग आणि पुन्हा कोण सांगा खानदेशात सुद्धा. पुणे विभागातले कोणकोणते जिल्हे मला सांगा, सांगली, सातारा, सोलापूर आणि इथे कोणता सांगा खानदेश. मला खानदेशामध्ये 3 जिल्हे कोणकोणते, जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या एरियामध्ये. आता पहा वर आपण काय सांगा महाराष्ट्राचा सातपुडा पर्वताचा काय सांगा सीमा भाग, आणि आता खाली बऱ्याच जिल्ह्यामध्ये पुन्हा. तर आता इकडे लक्षात घ्या, इथून जर समजा आपण कन्सिडर करतो म्हटलं तर एवढ्या गोष्टी काय सांगा लक्षात घ्या. मग हे धुळे, जळगाव, नंदुरबार म्हटलं की डोक्यात कोण येते सांगा, सातपुडा पर्वताचा सीमा विभागही येते, आणि पुणे काय म्हणून सांगा प्रशासकीय विभागातील कोण सांगा सांगली, सातारा आणि कोण सांगा सोलापूर. तर हे पहा सांगली, सातारा, सोलापूर ह्याच्यामध्ये कोण सांगा खिलार. याच्या उपजाती पहा, सांगलीमध्ये आटपाडी किंवा काय म्हणून सांगा हनम खिलार, साताऱ्यामध्ये म्हसवड, लक्षात घ्या म्हसवड खिलार, आणि वर तापी नदीच्या खोऱ्यात खानदेशामध्ये कोणते खिलार, तापी खिलार आपल्याला पाहायला मिळते. खानदेश म्हटलं, खानदेश कन्या आपण कोणत्या नदीला म्हणतो सांगा, तापी नदीला म्हणत असतो, बरोबर आहे. खानदेश कन्या आपण काय सांगा तापी नदीला म्हणतो. मग इथे तापी खिलार तापी नदीच्या खोऱ्यातील कोणते जिल्हे, जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नंतर आता पहा देवणी. हे पहा तुमच्या डोक्यात आलं डांगी कुठं राहायला पाहिजे, गुजरातला लागून आहे तिकडे, बरोबर आहे. आपल्या खाली जर आलो पुणे विभाग आणि काय सांगा धुळे, जळगाव, नंदुरबार, इथे कोण सांगा खिलार,
आणि आता देवणी लक्षात घ्या. पुढे सांगा लातूर, लक्षात घ्या. लातूरमध्ये कोण? अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि काय सांगा इथे काय म्हणून सांगा लातूर आणि उस्मानाबाद. हे दोघं एकमेकांना कशा आहे सांगा? लागूनच आहे. लातूर उस्मानाबाद लागूनच आहे. त्याच्यातूनच निघलेला तो कोण आहे सांगा? जिल्हा आहे. असं आपण लक्षात घेऊ. हे पा इथे काय सांगा? देवलाऊ असं जर म्हटलं तुम्ही लक्षात घ्या तरी आपण हे लक्षात ठेवायचं. येत नाही प्रश्न आला तर याच्यापैकी काही जरी आठवलं आपल्याला, म्हणजे नेमके 1-2 जरी प्रकार आठवले तरी बाकीची पेअर काय सांगा? मॅच करता येते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कंधारी. हे पा कंधारी नांदेड असं होते ना, कंधारी नांदेड. हे पा नांदेड जिल्हा आपण कन्सिडर करू. नांदेड जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे तो कंधार म्हणून. कंधार, देगलूर, बिलोली आणि मुखेड. तर ह्या तालुक्यामध्ये आपल्याला कोण पाहायला मिळते सांगा? लाल कंधारी बघायला मिळते असं आपण कन्सिडर करू. आणि गवळाऊ हे आपल्याकडे होय. गवळाऊ कुठे सांगा? वर्धा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते असं आपण गृहीत धरू. तर आता हे काय होऊ शकते लक्ष द्या. इकडे काय होऊ शकते सांगा? डांगी, खिलार, देवणी, लाल कंधारी आणि कोण सांगा? गवळाऊ. असं काय देऊ शकते सांगा? म्हणजे एका बाजूला देऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला काय देऊ शकते मला सांगा? तर त्यांचा एरिया देऊ शकते. तर असं आपण कन्सिडर करून तर हे आपण बरोबर उत्तर लिहायची. मग आता डांगी, नाशिक, अहमदनगर, रायगड, पालघर, ठाणे. मूळ स्थान कुठे सांगा? गुजरात म्हणजे डांग जिल्हा. खिलार काय म्हणून सांगा? सांगली, सातारा, सोलापूर आणि खानदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर देवणी, लातूर, उस्मानाबाद, लाल कंधारी, नांदेड आणि गवळाऊ काय म्हणून सांगा? वर्धा, नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते असं आपण इथे काय करू सांगा? लक्षात घेऊ. सर याच्या व्यतिरिक्त सुद्धा गायी पाहायला मिळतात. तर संकर केलं जाते. आता संकरित केलेल्या जनावरांवर 3-4 प्रश्न आयोगानं काय सांगा? टाकलेले आहे. हे लक्षात घ्या. 3-4 प्रश्न टाकलेले आहे असं आपण कन्सिडर करू. फुले त्रिवेणी संकरित गाय. लक्षात घ्या. फुले त्रिवेणी ही कोण आहे सांगा? संकरित गाय होय. होलस्टीन फ्रिजियन लक्षात घ्या. आता होलस्टीन फ्रिजियन 50% प्लस जर्सी 25% प्लस गीर 25%, म्हणजे यांच्यामध्ये जे जीन्स टाकलेले आहे होलस्टीन फ्रिजियन यांचे किती आहे सांगा? 50% आहे. जर्सीचे 25% आहे. आणि गीर काय म्हणून सांगा? 25%. असं संकरित गाय यांनी तयार केलेली आहे आणि तिचं नाव ठेवलं आहे फुले त्रिवेणी संकरित गाय. सर आता हे काय नाटक होय? लक्षात घ्या. तर हे पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला सांगतो की असं संकरित वाण तयार करण्याचं कारण काय हे सांगतो. तर इथे एक लक्षात घ्या. मला पहिल्यांदा तुम्ही सर्वजण सांगा, काय सांगा की आपल्याकडल्या गायी कुठे जातात? रानावनात जातात, चरून येतात. त्यांना चालणं जमते, धावणं जमते, एकमेकांना मारून घेणं वगैरे जमते, बरोबर आहे. पण तुम्ही जर समजा त्या विदेशी गायी जर आणल्या तर उन्हाळ्यामध्ये काय होते माहिती आहे का? त्यांना तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करावं लागते, जागच्या जागेवर खाऊ घालावं लागते. समजा लाईट जर 2-3 घंटे जर बंद झाली, जनरेटर तुमचं बिघडलं, 2-3 गायी मरून जाते. म्हणजे अजिबात टेम्परेचर प्लस जमत नाही. हे तुम्हाला माहीत असेल नसेल, बरोबर आहे. हे लक्षात घ्या. तर आता आमच्यासोबत हा घडलेला प्रकार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काय म्हणून सांगा? उन्हाळ्यामध्ये साधं 2 घंटे जरी लाईट नसली तरी गायी मेलेल्या आहे. 60,000, 70,000 हजार रुपयाच्या, लाख रुपयाच्या गायी म्हणा, त्या काय सांगा? मरून जातात टेम्परेचर मेंटेन न झाल्यामुळे. ठीक आहे. म्हणून तिथे काय सांगा? उन्हाळ्यात तुम्हाला झोपायला कूलर असू द्या नसू द्या, त्यांना तिथे कूलर म्हणा किंवा गोठ्यामध्ये AC म्हणा हे असणं जरुरी आहे. मग समजा सर दूध किती देतात? 40-50 लिटर दूध देतात. समजलं? सकाळ संध्याकाळ म्हणून 50 लिटर दूध. सांगा दुधाचे आजचे भाव काय? 60 रुपये, बरोबर आहे. मग 6-6 36, 6-5 30. एक गाय पर डेला किती रुपयात देत आहे? 3000 रुपयाच्या जवळपास काय म्हणून सांगा? दूध देत आहे. अरे बरोबर आहे ना. त्याच्यात तुम्ही 1000 रुपयाचं पाणी टाकत आहे. समजत आहे? म्हणजे किती झालं सांगा? 4000 रुपयाचं एक गाय दूध देऊन राहिली. समजत आहे? लक्ष द्या. मग 4000 रुपयाचं जर समजा एखादी गाय तुम्हाला दूध देत असेल पर डे, असा तिचा हंगाम जर 4 महिने चालणार असेल तर 120 गुणिला 4000 असं गृहीत धरा. अरे बरोबर आहे ना. 120 गुणिला किती म्हणून सांगा? 4000. मग हे 12 किती सांगा? 48. मग हे तुमचं काय म्हणून सांगा? ती दूधच सर्व एक गाय 4-6 महिन्यात किती सांगा? 4,80,000 देत आहे. तर हे मोठा आकडा असं लक्षात घ्या. याच्यामध्ये अर्धा खर्चही राहील तरी ती गाय आहे लाख रुपयाची आणि एकदाच दूध किती एवढं, पण ती मेली म्हणजे संपलं. लक्षात घ्या. तर आता त्याच्यासाठी काय केलं की हे असं होय. त्या गायीच्या जाती कोणत्या? ते हे होलस्टीन फ्रिजियन अशी त्यांची नाव. मग त्यांच्या जीन्स फक्त तेवढाच जीन्स घेतला. कोणता सांगा? दूध देण्याचा. समजलं? आणि हे जर्सीचा काही प्रॉब्लेम नाही. जर्सी मजबूत खूप आहे, हे लक्षात घ्या. मजबूत खूप आहे, ताकद जनरली बाकी गायीपेक्षा जास्त आहे. मग हे काय सांगा? हिची इम्युनिटी पॉवर घेतली कुणाची सांगा? जर्सीची, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हे गीर वगैरे आहे, लक्षात घ्या. यांची अवाढव्यता किंवा इतर चांगले गुणधर्म जे म्हणजे टेम्परेचर मेंटेन. आता हे पाहणं
आपण काय म्हटलं सांगा, हे गीर वगैरे, तर ह्यांचे म्हणजे जे तापमानात ते टिकू शकते असे सर्व गुणधर्म एकत्र आले. म्हणजे मग अशी नवीन गाय तयार झाली, तिच्यात काय काय राहील मला सांगा. ती जंगलातही जाईन, दूधही देईन, बरोबर आहे, टेम्परेचरही टेन्शन नाही. तर हे अशी नवीन गाय बनवली आणि हे तिचं नाव ठेवलं फुले त्रिवेणी संकरित गाय. तर हे असं. तर पुढे तुम्हाला असे कार्यक्रम पाहायला भेटू शकते, बरोबर आहे. तर ते असं. तर आता पुढे जाऊ आणि पुढचा काय सांगा मुद्दा बघणं काय म्हणून सांगा सुरू करू. आणि हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ काय म्हणून सांगा, इथे राहुरीद्वारा संकलित. गायीचं नाव कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. हा प्रश्न येऊन गेला म्हणजे कोण. तर हे पहा, आपलं जे काही राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे आहे म्हटलं, त्याचं एक प्रश्नाचं उत्तर काय सांगा, राहुरी असं देऊ आपण. आणि दुसरी गोष्ट, तर हे फुले विद्यापीठानं, महात्मा फुले विद्यापीठानं काय केलेलं आहे, ही गाय तयार केलेली आहे म्हणून तिचं पहिल्यांदा नाव केलं फुले. विद्यापीठाचं नाव पहिल्यांदा दिलं त्रिवेणी, म्हणजे 3 गायांचे गुणधर्म एकत्र विणले. कोणते 3? होलस्टीन फ्रिजियन 50%, जर्सी 25%, गिर म्हणून तिचं नाव ऑब्विसली त्यांनी ठेवलेलं आहे काय सांगा, फुले त्रिवेणी संकरित गाय, असं ते काय सांगा नाव. तर हे असं आपण लक्षात घेऊ. तर हे झाल्या जनावरांच्या जाती. ठीक आहे. तर ह्याच्यात आपण कोण बघितल्या सांगा, गाई. आता कोण बघू सांगा, म्हशी, बरोबर आहे. मग आतापर्यंत तुम्ही गायींची जात कोणकोणती म्हटलं तर हे डांगी, खिलार, देवणी, लाल कंदारी, गवळावर, हे तर गायीची होतं. तर आता काय सांगा, आपल्याला म्हशी पाहायच्या. तर आता म्हशींची जात जर समजा आपण बघतो म्हटलं तर ते थोडंसं काय सांगा लक्षात घ्या. एकदम सिंपल आपण काय करू सांगा लक्षात घेऊ. ठीक आहे. आता म्हशी म्हटल्याच्या नंतर इथे लक्षात ठेवा, आता हे गायीपेक्षा काय सांगा जास्त दूधवाला कार्यक्रम आहे, बरोबर आहे. पण इकडे काय म्हणून सांगा, रामदेव बाबा सांगत असते ना तुम्हाला, काय म्हणते, शुद्ध देशी गाय का काय म्हणते सांगा, घी. म्हशीचं खाऊच नका, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या वेळेस म्हशीला जर रामदेव बाबा दिसला तर म्हश त्याला काही मारल्याशिवाय राहणार नाही, बरोबर आहे ना, लक्षात घ्या. आता म्हशी आणि म्हशी, आता जसं गायी म्हटल्यानंतर गायी गुरे, गायी बैल, त्याला गोवंश म्हणायचं, बरोबर आहे. आणि आता म्हशी म्हटल्याच्या नंतर म्हशी आणि कोण तयार होणार आहे, रेडे. रेडे, रेड्याला काय सांगा, गावात शब्द वेगळा आहे. रेड्या म्हणजे काय सांगा, म्हशीतला नर, लक्षात घ्या. हल्या वगैरे म्हणता गावाकडे. हे पहा, तर हे मेहसाणा, लक्षात घ्या. आता मेहसाणा नावाची म्हस तयार केली आपण सुरती आणि मुरा म्हशीच्या काय सांगा संकरापासून, मेहसाणा. नंतर नागपुरी, लक्षात घ्या. नागपुरी ज्या म्हशी आहे तर त्या येलीचपुरी व पंढरपुरी म्हणूनही काय सांगा प्रसिद्ध आहे. आता पहा, विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यात, आता नागपूर म्हटल्यानंतर इथं टच करून ठेवा पहिल्यांदा, कोण सांगा, विदर्भ. मग विदर्भात जिल्हे किती म्हणून सांगा, 11. तर अशा सर्व जिल्ह्यामध्ये काय सांगा पाहायला मिळतात. तर आता पहा, हिला एलिचपुरी व काय सांगा पंढरपुरी म्हणून ओळखल्या जाते. मग हे एलिचपुरी हे सुद्धा म्हशीची जात, लक्षात ठेवा. हे बहुतेक एलिचपूर आपल्या काय सांगा इकडे आपल्या मध्य विदर्भात वगैरे येते, लक्षात घ्या. आणि पंढरपूर तुम्हाला माहिती आहे ते जाईल कुठे सांगा, मराठवाड्यामध्ये. सोलापूरमध्ये कोण येतं, पंढरपूर. मग तिकडे कोण सांगा, सोलापूर, कोल्हापूर. तर हे लक्षात घ्या. नागपूर म्हटलं तर विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात म्हशी सापडते त्या. त्यांनाच एलिचपुरी, पंढरपुरी असेही म्हणतात. आणि त्याच्यानंतर काय सांगा, मराठवाड्यात हे पंढरपुरी म्हणण्याचं कारण, सोलापूरमध्ये कोण येतं, पंढरपूर. तर हे पंढरपुरी म्हशी म्हणजे ह्याच, लक्षात घ्या. कोणत्या, नागपुरी. त्याच्यानंतर म्हशीची जात कोणती सांगा, निळी रावी. आणि नंतर काय सांगा, तोडा. तर ह्या मेहसाणा, नागपुरी, निळी रावी आणि तोडा ह्या जाती कोणाच्या सांगा, म्हशीच्या. मेहसाणा म्हटल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं सुरती. सुरती म्हटल्यानंतर काय सांगा, ज्या गुजरातमधून आपण बोलवलेल्या आहेत ते सुरती आणि मुरा, ह्या दोघांचा काय म्हणून सांगा एकत्र करून काय बनवलेली आहे सांगा, आपण मेहसाणा बनवलेली आहे, हे लक्षात घ्या. तर आता पहा, तो मेहसाणा बहुतेक जिल्हा सुद्धा तिकडे काय सांगा येतो गुजरातमध्ये, हे एकदा सर्च करून घ्या. आता हे झाल्या सगळ्या जाती कोणाच्या सर, म्हशीच्या. महाराष्ट्रातील अन्य पशुधन व जाती, पहिल्यांदा गाई, मग म्हशी, आता शेळी. आता शेळ्यासाठी काय म्हणून सांगा, हे विचारतेच. उस्मानाबादी शेळ्या फार प्रसिद्ध आहे, सुरती शेळ्या प्रसिद्ध आहे आणि कोण सांगा, संगमनेरी शेळ्या ह्या सुद्धा काय सांगा प्रसिद्ध आहे, असं लक्षात घेऊ. त्याच्यानंतर कोण सांगा, कोंबड्या. कोंबड्यांचे प्रकार काय म्हणून सांगा, वजनानुसार. तर हलक्या जाती म्हणजे वेट कसं राहील सांगा, कमी राहील, बरोबर आहे. मग व्हाईट लेग हॉर्न हे वापरल्या जाते, व्हाईट लेग हॉर्न, ब्राऊन लेग हॉर्न आणि कोण सांगा, मिनोरका. तर ह्या हवे कोंबड्यात एवढंच लक्षात ठेवायचं, व्हाईट लेग हॉर्न, ब्राऊन लेग हॉर्न, मिनोरका हे कोंबड्याची जात आहे, बरोबर आहे. भारी जाती लक्षात घ्या, रोड आयलंड रेड, लक्षात घ्या, ऑस्ट्रोलार्प, वॅडॅट्स आणि बार्ड स्मिथ रॉक, न्यू हॅम्पेशायर आणि लाईट काय म्हणून सांगा, ससेक्स. तर हे काय म्हणून सांगा,
भारी जाती होय असं आपण गृहीत धरू. तर इथे तुम्हाला सांगतो एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवायची, हे सर्व कोंबड्या लक्षात ठेवायची गरज नाही आहे तुम्हाला. व्हाईट लेग हॉर्न, हे व्हाईट म्हणजे कोणत्या सांगा, पांढऱ्या कोंबड्या आपण कन्सिडर करू. तर हे कशासाठी, तर अंडी देण्यासाठी वापरतात. व्हाईट लेग हॉर्न आणि ब्लॅक मिनोर्का अंड्यासाठी. जास्त मांस देणाऱ्या व्हाईट रॉक किंवा कोण सांगा कॉर्निश, म्हणजे जे आपण काय म्हणून सांगा म्हणजे फक्त काय मांसासाठी ज्यांचा उपयोग करत असतो, तर त्या कोणत्या हवंय, व्हाईट रॉक आणि कोण सांगा कॉर्निश. आपल्या गावराणी, सावजा, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणून सांगा, इकडे घरगुती कोंबड्या, बॉयलर, पोल्ट्री अशी नावं इथे लिहू नका. हे थोडंसं हे लक्षात ठेवा की अंडी देणाऱ्या कोणत्या सांगा, व्हाईट लेग हॉर्न आणि कोण सांगा ब्लॅक मिनोर्का. जास्त मांस देणाऱ्या व्हाईट रॉक आणि कॉर्निश. अंडी व मांस दोन्ही देणाऱ्या ब्लॅक ऑस्ट्रोलार्प, रोड आयलंड रेड असं आपण गृहीत धरू. तर ह्या कोणाच जाती होईल सांगा, कोंबड्याच्या. एवढं तर समजते की समजा कोंबडी, म्हस, गाय, बैल असं जर एका बाजूला आलं असेल तर तिकडल्या बाजूच्या जाती कोणाच्या आहे बा, एवढा तर आपण काय सांगा लॉजिक लावू शकतो. फक्त कंटेंट तुम्ही काय सांगा वाचून असणं जरुरी आहे. समजलं. वाचून जर नसाल तर पॉसिबल आहे का रे आपल्याला येणं, नाही. मग हे पहा, दुधाच्या गायी. आता देशी जाती, देशी जाती म्हणजे आपल्या, हे लक्षात घ्या, दूध देणाऱ्या साहिवाल, लाल सिंधी, गीर आणि थारपारकर. हे पहा, साहिवाल, लाल सिंधी, गीर, थारपारकर हे देशी जाती होय. विदेशी म्हणजे दुसऱ्या देशातून जर्सी, हे आपल्याकडलं नाही आहे, विदेशी आहे. होलस्टीन सर्वात जास्त दूध, फ्रिजियन, ब्राऊन स्विस, रेड डेन, लक्षात घ्या. ह्या कोणत्या हवे सांगा, विदेशी जाती, हे लक्षात घ्या. तर हे नावच समजते ना. हे पहा, साहिवाल, लाल सिंधी, गीर, थारपारकर हे आपल्या एरियांची नाव आहे, हे लक्षात घ्या. जर्सी, होलस्टीन, फ्रिजियन, ब्राऊन स्विस, रेड काय म्हणून सांगा, डेन, संपलं. हे विदेशी जाती, बरोबर आहे. दुधाच्या गाई. दुधाच्या म्हशी देशी जाती, लक्ष द्या. जाफराबादी, सुरती, मुर्रा, आता पाहिलं होतं मेहसाणा, नागपुरी, निळरावी, तोडा. तर ह्या काय सांगा दुधाच्या म्हशी होय असं आपण गृहीत धरू. आता पहा, तुम्हाला सांगतो ह्या सर्व गुरापैकी कोणाच्या जाती भयंकर प्रसिद्ध आहे. तर असे देखणे दिसतात. कोणते सांगा, खिलार बैल म्हणा, खिलार गाई म्हणा, प्रचंड काय सांगा देखणे दिसतात. तर खिलारी गुरांच्या जाती विशेष करून काय सांगा प्रसिद्ध आहे. शेतकामे, बैलगाडा यासाठी काय म्हणून सांगा यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. राष्ट्रीय स्तरावर हा एक महत्त्वाचा कंटेंट आहे. तर हे प्रश्न लक्षात ठेवा. पहा, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला गोपाळ, गोपाळ म्हणजे काय सांगा, गोवंश त्याचं पालन करणे. गो म्हणजे काय सांगा, पशुधन, त्याचं पालन करणारं राज्य म्हणून गोपाळ रत्न या विशेष पदकाने 5 वेळा भूषवण्यात आले आहे महाराष्ट्राला. लक्षात घ्या, महाराष्ट्राला काय म्हणून सांगा गोपाळ. ह्याच्याने हे असा प्रश्न बनतो एखादा, मग आपला सुटला की तो चॅप्टर वाचून फायदा होत नाही. गोपाळ रत्न या पुरस्काराने 5 वेळा भूषवण्यात आले आहे. यावरून महाराष्ट्राची पशुधन व्यवस्थापनातील जी कामगिरी आहे ती क्लिअर होते किंवा ती आपल्याला स्पष्टपणे दिसते असे आपण लक्षात घेऊ. ठीक आहे, लक्षात घ्या. राष्ट्रीय पशुधनामध्ये म्हणजे देशाचं संपूर्ण पशुधन, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील देवणी व खिलारी गुरांना अनेक वेळा बक्षिसं प्राप्त झालेली आहे. पहा, खिलार तर खूपच प्रसिद्ध आहे तुम्हाला सांगितलं, पण सोबतच काय म्हणून सांगा देवणी. मग राष्ट्रीय पशुधनामध्ये महाराष्ट्रातील देवणी व कोण सांगा खिलारी गुरांच्या जातींना अनेक वेळा काय म्हणून सांगा बक्षिसे प्राप्त झालेली आहे असं आपण लक्षात घेऊ. तर हे एकदम देखणी गुरढोरं असतात असे लक्षात घ्या. लाखो रुपयाचे काय सांगा बैल असतात. म्हणजे काय म्हणून सांगा, मागे मी बातमी वाचली होती, बैलाची किंमत 50 लाख रुपये. लक्षात घ्या, बैलाची किंमत काय सांगा 50 लाख रुपये. आणि तो शेतकरी जो असतो, जो पाळणारा असतो, तो त्या बैलावर काय सांगा तेवढं जीवाभावानं काय म्हणून सांगा प्रेम सुद्धा करत असतो. तर हे लक्षात घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल नसेल, मागे एक मी बातमी वाचली होती की शेतकऱ्यावर वाघाने काय सांगा हल्ला केला. लक्षात घ्या. आणि बैलाने त्या वाघावर हल्ला केला, दोन्ही बैलांनी. लक्षात घ्या, वाघाला पळवून लावलं. आता इमॅजिन करा, त्या ठिकाणी त्या बैलांच्या ठिकाणी माणूस असता तर नक्कीच त्यानं काय सांगा पळ काढला असता. हे लक्षात घ्या. तर शेतकरी बैल चारत असताना अचानक त्याच्यावर काय सांगा वाघाने हल्ला झाल्याबरोबर दोन्ही बैलांनी वाघावर हल्ला केला आणि ते बैल खिलारच होते. हे लक्षात घ्या. म्हणजे ते फोटो सगट काय सांगा मागे मी बातमी वाचली. मग जे गुणधर्म आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही सांगा, माणसात नाही आहे, ते नक्कीच काय सांगा जनावरात आहे. हे लक्षात घ्या. काल एक काय म्हणून सांगा परत छोटासा एक क्लिप पाहिली, मी व्हिडिओ पाहिला होता.
की त्याच्यामध्ये एक जो काही जनावराचा मालक आहे तो मरतो आणि मग त्याला काय म्हणून सांगा त्याच्या तिरडीजवळ येऊन ती गाय सारखी त्या तिरडीच्या आजूबाजूला कोणाला येऊ देत नाही आहे. लोक काय म्हणून सांगा त्या गायीला दूर पळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती गाय तिथेच येत आहे पुन्हा जागेवर. तर हे लक्षात घ्या. पुन्हा एक एक्झाम्पल तुम्हाला माहीत असेल, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा एक वाघ्या नावाचा कुत्रा होता. शिवाजी महाराज काय सांगा, म्हणजे शिवाजी महाराजांनी चितेला भडाग्नी दिल्याच्या नंतर त्या कुत्र्याने सुद्धा चितेत उडी टाकली होती आणि तिथे रायगडावर त्यांची सुद्धा बाजूला समाधी आहे असं म्हटलं जातं. तर इमॅजिन करा, तर हे प्रेम असतं कोणाचं सांगा, म्हणजे जनावरांचं आपल्या काय म्हणून सांगा मालकावर. तर हे महाराष्ट्रात तसे खूप सारे मालक, म्हणून महाराष्ट्राला हा काय म्हणून सांगा पुरस्कार 5 वेळा प्राप्त झालेला आहे. कोणता सांगा, गोपाळरत्न पुरस्कार. हा, आणि कोणत्या पशुधनाला महाराष्ट्रातील देवणी व खिलारी गुरांच्या जातींना अनेक वेळा काय म्हणून सांगा बक्षिसे पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहे असं आपण कन्सिडर करू. लक्षात घ्या. महाराष्ट्रात सुमारे 5880 गुरं जनावरांचे डॉक्टर वगैरे असतात, पशूंचे डॉक्टर. गावाकडे त्यांना काय सांगा वेगळ्याच नावानं ओळखतात लोक, ढोर डॉक्टर म्हणते. लक्षात घ्या. तर तसं आता डॉक्टर असो, आता माणसात डॉक्टरला माणसात डॉक्टर असं म्हणतो का, नाही मग डॉक्टरच म्हणतो ना, मग त्यांना फक्त डॉक्टरच म्हणा बरं वाटते. लक्षात घ्या. आता बा मग हे काय म्हणून सांगा पशुसंस्था किती जनावरांमागं, लक्ष द्या प्रत्येकाने इथे महाराष्ट्रात सुमारे 5880 गुरांना एक याप्रमाणे काय आहे सांगा पशुसंस्था आहे. लक्षात घ्या. आता एक योजना, कोणती योजना, राज्य प्राणी आरोग्य. राज्य प्राणी आरोग्य अलीकडे तुम्हाला माहित असेल लंपी नावाचा आजार झालेला आहे. या आजारानं पूर्णच्या पूर्ण काय सांगा थैमान माजवलेलं आहे, तुम्हाला माहित नसेल. लक्षात घ्या. लंपी नावाचा आजार दरवर्षी पावसाळ्यामध्ये कोणता ना कोणता एखादा नवा आजार येत असतो, म्हणजे रेग्युलर आजाराच्या व्यतिरिक्त. पुन्हा पहा, तर हे पहा राज्य प्राणी आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात लक्षात घ्या वेटरनरी लक्षात घ्या पॉलिक्लिनिक आहे. मग याच्या अंतर्गत ते काय सांगा, तुम्ही जे डॉक्टर म्हटले ना आत्ता, तर ते लोक काय करत असतात, कार्य करत असतात. राज्य प्राणी आरोग्य या योजनेअंतर्गत वेटरनरी पॉलिक्लिनिक आहे असं आपण लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र राज्य केवळ लसीकरण उत्पादनात स्वयंपूर्ण आहे अशातला भाग नाही, तर अन्य राज्यांना देखील काय करते सांगा लस पुरवली जाते. महाराष्ट्रातून इतर राज्यांना सुद्धा काय सांगा लसीचा पुरवठा होतो, लस पुरवली जाते असे या ठिकाणी आपण काय करू लक्षात घेऊ. चला मुद्दा समजत आहे प्रत्येकाला. चला थोडंसं काय सांगा पुढे जाऊ. लक्ष द्या. गुरांचं लसीकरण, कोंबड्यांचं लसीकरण, पाळीव प्राण्यांचं लसीकरण हा मुद्दा फारच जरुरी आहे, हे लक्षात घ्या. अलीकडे जागृती होते आहे. पूर्वी काय सांगा खूप शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं, गुरंढोरं मरायचं. आता पहा तुम्हाला सांगतो जनावरांची प्रत राखणे, जनावरांचा एक उच्च दर्जा राखणे ह्यासाठी हा एक स्टेटमेंट लक्षात ठेवा. या ठिकाणी मुंबईमध्ये प्रत नियंत्रण काय म्हणून सांगा प्रयोगशाळा पहा मुंबईत आहे. प्रत नियंत्रण प्रयोगशाळा कुठे आहे म्हटलं, मुंबईमध्ये आहे. हे काय म्हणून सांगा एक विरोधाभास बघा ना कसा आहे. कसा विरोधाभास आहे सांगा, की गुरंढोरं जनावरं कोणत्या एरियामध्ये सांगा, ग्रामीण भागामध्ये, आणि 100% नागरी जे जिल्हा आहे त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा प्रत नियंत्रण प्रयोगशाळा आहे. लक्षात ठेवायची परीक्षेसाठी. नाहीतर म्हणाल की आमच्याच गावात पाहिजे होती, बरोबर आहे, तसं डोक्यात घ्यायचं नाही. पहा आता मांस उत्पादनात पहा 12.06% उत्पादनाच्या हिश्श्यासह महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. तर इथे हे लक्षात ठेवा. पुन्हा मांस उत्पादन, आता मांस कुणाकुणापासून, तर त्याच्यामध्ये आता सगळ्या प्रकारचं मांस. आपल्या देशात कशाला बंदी आहे, कोणत्या मांसाला बंदी आहे सांगा, गोमांसला काय सांगा बंदी आहे, गोवंशाच्या मांसाला काय सांगा बंदी आहे. आता पहा तर इथे काय सांगा मांस उत्पादनात संपूर्ण देशामध्ये आपल्या जेवढं मांसाचं उत्पादन होते, बरोबर आहे का, तर त्याच्या 12 किती टक्के सांगा 6%, 12.6% उत्पादनाच्या हिश्श्यासह महाराष्ट्र देशातील काय सांगा दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. स्टेटमेंट आलं परीक्षेमध्ये, एखादा प्रश्न झाला की थोडंसं बरोबर करता आलं पाहिजे. म्हणजे वाचूनच नसलो, माहीतच नसलं तर एखादा प्रश्न आपोआप गायब होऊन जातो, तसा होता कामा नये. ठीक आहे. बघा दुग्धोत्पादनामध्ये राज्याचा कितवा क्रमांक आहे, 7वा. हे लक्षात घ्या. दुधाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे, 7वा. राष्ट्रीय स्तरावर दरडोई प्रतिदिन 394 मिलीग्रॅम एवढी दुधाची उपलब्धता आहे. 394 मिलीग्रॅम म्हणजे तुम्ही जवळपास अर्धा लिटर धरून घ्या, 400 मिली दूध तुम्हाला उपलब्ध आहे. सांगा तुमच्यापैकी कोण कोण वर्गात जेवढे लोक बसून आहे तेवढे अर्धा लिटर दूध रोज पिता का, हे सांगा. दूध पितच नाही सर म्हणा, बरोबर आहे. पहा आवडत नाही म्हणून पित नाही की रेग्युलर भेटत नाही म्हणून पित नाही,
किंवा परवडत नाही म्हणून पीत नाही, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. तर आता सगळंच आवडत नाही हा एक मुद्दा फक्त चुकीचा आहे सर म्हणा, बरोबर आहे. हा चला थोडंसं काय सांगा, पुढे जाऊ, पुढचा मुद्दा बघणं सुरू करू. लक्ष द्या. तर त्या तुलनेमध्ये हा प्रश्न बनतो, हे लक्षातच ठेवा, हा प्रश्न बनतो म्हणजे आधी प्रश्न झालेला आहे. राज्यात दरडोई प्रतिदिन किती 266 ग्रॅम काय सांगा दूध उपलब्ध आहे. तर हे पहा, आपण हे एक स्टेटमेंट बनतं मग की जरी महाराष्ट्राचा दुग्ध उत्पादनामध्ये कितवा क्रमांक आहे 7वा असला तरी देशामध्ये ज्या प्रमाणात दुधाची उपलब्धता आहे 394 मिलीग्राम, त्या तुलनेत राज्यामध्ये दुधाची उपलब्धता कमी आहे 266 मिलीग्राम, म्हणजे पाव लिटर दूध तुम्हाला काय सांगा उपलब्ध आहे. पण प्रत्येकाने पितो म्हटलं तर महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे ना त्या प्रत्येकाला किती उपलब्ध आहे सांगा, तर 266 ग्रॅम दूध काय सांगा उपलब्ध आहे. जसा दुग्ध उत्पादनामध्ये 7वा क्रमांक आहे, तुम्ही दूध प्या किंवा अंडे खा, क्रमांक काही बदलून नाही राहिला, बरोबर आहे. कितवा आहे सांगा 7वा क्रमांक आहे, हे लक्षात ठेवा. अंडी उत्पादनात राज्याचा 7वा क्रमांक आहे. पहा अंड्यांचं उत्पादन, आता अंडी उत्पादन कशापासून होईल, तुमच्याकडे बदक असेल, कोंबड्या असेल, शामृग असेल, बरोबर आहे. मोर वगैरे पाळता येतं नाही, तो राष्ट्रीय पक्षी. आता जेवढे काही पक्षी वर्ग आहे ते सगळी काय सांगा अंडी देतात, हे लक्षात ठेवा. अंडी उत्पादनामध्ये राज्याचा कितवा सांगा 7वा क्रमांक असून प्रतिवर्ष दरडोई 50 अंड्याची उपलब्धता राज्यात आहे. प्रत्येकानं जर दरवर्षी खातो म्हणलं तर दरवर्षी त्याला किती वर्षभरात 50 अंडे तो खाल्ला तरी काही दुष्काळ पडणार नाही, एवढी अंड्याची उपलब्धता आहे, बरोबर आहे. तुम्ही जर समजा रविवारला 4 जर खात असेल तर तुम्ही काय करत आहे, 4 चोक काय सांगा 16 खात आहे आणि 16 गुणिला 12, 12 सकम 72, 2 हातचे गेले 7, 192 अंडे तुम्ही एकटेच खाऊन राहिले, लक्षात घ्या. पण तुम्ही रविवार जर 4 खात नसेल, 2च जर खात असेल तर इथे काय करा सांगा 8 गुणिला 12, 12 8 96, एकच खात असेल तर बरोबर आहे लागत. लक्षात घ्या रविवारी पहा दरडोई काय सांगा 50 अंडी तुम्हाला वार्षिक उपलब्धता राज्यात आहे. राष्ट्रीय स्तरावर हे प्रमाण मात्र जास्त आहे. जसं दुधाचं प्रमाण जास्त आहे ना, किती आहे सांगा 394 ग्रॅम उपलब्धता आहे, तर तसंच इथे काय सांगा 79 अंडे राष्ट्रीय स्तरावर अवेलेबल आहे. म्हणजे इथे काय सांगा आता दिवसेंदिवस काय सांगा, आता हे 2019 नुसार पुढे पाहू, लक्षात घ्या. आता बघा इथे काय म्हणते सांगा 16 17 17 18 18 काय सांगा 19, तर हे लक्षात ठेवा. हे कंसातील जे आकडे आहे आपण बघत आहोत, अखिल भारतीय म्हणजे भारतासोबत महाराष्ट्राची काय सांगा टक्केवारी दाखवते. पहा पशुसंवर्धन हे म्हणजे कुठून संदर्भ आहे ते सांगता. तर पहा राज्यातील पशुधनापासूनचे व कुक्कुट आदी पक्षापासूनचे काय सांगा उत्पादन, तर ते उत्पादन आपल्याला किती होते काय होते हे काही देणं घेणं नाही. इथं फक्त काय सांगा तक्ता बघा, हे काय म्हणून सांगा 11.4, लक्षात घ्या हे 845 कोण आहे मेट्रिक टन, म्हणजे देशाशी प्रमाण किती सांगा 11.4, 924 कोण सांगा मेट्रिक टन, हे कशाचं मास 845 मेट्रिक टन मास कुठे होतं 16-17 मध्ये, 924 मेट्रिक टन मास किती रे 17-18 मध्ये. लक्षात टक्केवारी वाढत आहे, अरे वाढत आहे ना 12.1, इथे 11.4, इथे काय सांगा 12.6 आता दाखवलं होतं. कितवा क्रमांक म्हटलं सांगा मासामध्ये दुसरा म्हटलं. पहा 18-19 मध्ये काय सांगा 1021 काय झालं आहे सांगा मेट्रिक टन मास, म्हणजे महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या, बरोबर आहे. दुधामध्ये जर समजा पाहतो म्हटलं तर पहा तर हे काय सांगा इथे काय 10,402 काय सांगा मेट्रिक टन इतकं दुधाचं उत्पादन, आणि देशाच्या तुलनेत आपण 6.4% एवढंच दुधाचं उत्पादन आपण करून राहिलो. आणि इथे 17-18 मध्ये 11,102 काय सांगा मेट्रिक टन 6.3%. हे पहा 17-18 मध्ये कमी झालं, दुधाचं उत्पादन कमी झालं, जनावरं कमी होतं हे लक्षात घ्या. इथे 6.4, इथे 6.3, इथे काय सांगा 6.2. आता अंडी कोटीमध्ये क्वांटिटीमध्ये कोटी, हे पहा 548 काय सांगा कोटी, प्रत्येकाला म्हणून 50च अवेलेबल आहे वर्षाची. हे पहा 6.2, इथे 570 कोटी, पण लोकसंख्या वाढत आहे ना, मग टक्केवारीमध्ये पहा 6%, 596 कोटी 5.8%, म्हणजे अंड्याचं उत्पादन कसं होत आहे सांगा कमी होत आहे. शेळ्या मेंढ्यापासून मिळणारी लोकर बघा, हे काय होत आहे सांगा, इथे कशाचं उत्पादन वाढत आहे रे चट सांगा मासा. स्टेटमेंट सांगता आली पाहिजे तक्त्यावरून की महाराष्ट्रामध्ये मासाचं उत्पादन वाढत आहे, दुधाचं उत्पादन कमी होत आहे, अंड्याचं उत्पादन कमी होत आहे.
हे 3.2, 3.5, 3.6 लोकरीचं उत्पादन वाढत आहे. समजलं? तर हे असेच. मग तुम्ही काय म्हणता, ह्या तक्त्याचं मी काय करू? दादा तुला तक्ता पाठ कर असं ते बोलतच नाहीये. ते काय करते परीक्षेमध्ये स्टेटमेंट. म्हणजे हल्ली महाराष्ट्रामध्ये काय म्हणते, मासाचं उत्पादन वाढत आहे, त्याला यस करा. दुधाचं उत्पादन कमी होत आहे, त्यालाही यस करा. अंड्याचं उत्पादन कमी होत आहे, त्यालाही यस करा. लोकरीचं उत्पादन वाढत आहे, त्याला काय करू सांगा? यस करू. हे लक्षात घ्या. आता पहा, भारताच्या 20व्या पशुधन गणनेची काय म्हणून सांगा वैशिष्ट्ये. हे 2019 याला अजिबात मिस करू नका. कारण आता हे तुम्हाला पुढे जोपर्यंत तुम्ही 1-2 वर्षात परीक्षा पास होणार आहे तर तेव्हा तुम्हाला हे असणारच आहे. समजलं? हे डोक्यात ठेवायचंच. तर बघा आता काय करू सांगा, थोडंसं पुढे जाऊ आणि पुढचा मुद्दा बघणं आपण काय करू सांगा सुरू करू. ठीक आहे? हां, तर आता पहा या ठिकाणी कसं राहील. तर बघा, एकूण पशुधन गणना, एकूण पशुधन, एकूण भारतामध्ये 2019 च्या पशुधन गणनेनुसार त्यांची संख्या लक्षात घ्या, त्यांची संख्या 535.78 दशलक्ष म्हणजे 5357.8 लाख एवढे पशु आहेत. लक्षात घ्या. सन 2012च्या पशुधन गणनेपेक्षा 4.63% काय सांगा वाढ झालेली आहे. लक्षात घ्या, 4.63% वाढ झाली. म्हणजे किती लाख वाढले? 237.2 लाख काय सांगा वाढलेले आहे असं लक्षात घेऊ. म्हणजे मग इथं तुम्हाला काय कळलेलं आहे, एकूण पशुधन, इथे एवढा शब्द लक्षात ठेवायचा. काय म्हणून सांगा, एकूण पशुधन कितीने प्लस झालेले आहे ते लक्षात ठेवायचंच नाही. आम्हाला कुठं लक्षात राहते? इथं ठीक आहे, परीक्षेत लक्षात राहील का? नाही. मग काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. मग आता तुलना जर आली, असं पुन्हा एक पान आकडे कसे मॅच करायचे. 2012चा आकडा हा 2019च्या आकड्यापेक्षा जोडी लावताना लहानच दाखवायचा. अरे समजलं ना? कमीत कमी तरुण जाणे हा प्रकार तिथं माहीत तर नाही राहत. बरोबर आहे? आणि त्याच्यापेक्षा 2012च्या आधीचा लहान दाखवा, त्याच्यापेक्षा त्याच्या आधीचा लहान दाखवा. सिंपल आहे. मग दुसऱ्यानं विचारलं तुम्हाला, तुझं कसं काय बरोबर आलं रे? तुम्हाला मी खूपच हुशार आहे. बरोबर आहे? तर आम्ही तसंच करत असतो. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे इथे काय झालेली आहे सांगा, वाढ झालेली आहे असं आपण लक्षात घ्यायचं. एकूण गोजातीय प्राणी गणना, गोजातीय म्हणजे कोण सांगा? बैल, गुरे, काय सांगा गाई. बरोबर आहे? पहा आता काय म्हणून सांगा, इथे पहा गुरे, गाई, बैल लक्षात घ्या. आणि म्हशा, रेडे, मिथुन. मिथुन म्हणजे तो कोण आहे माहिती आहे का? येडका वगैरे माहिती आहे तुम्हाला? येडका आणि काय सांगा याक, असं आपण गृहीत धरू. तर आता मग याच्यात काय काय आलं, सन 2019 नुसार भारतामध्ये गोजातीय प्राण्यांची संख्या 302.79 दशलक्ष म्हणजे 3027.9 लाख आहे. हे पहा, 2012च्या पशुधन गणनेपेक्षा 1% वाढ झालेली आहे. म्हणजे इथे पुन्हा काय डोक्यात राहील तुमच्या, वाढ झालेली आहे. ठीक आहे. एकूण गुरांची, गाय बैल, गुरे म्हणजे कोण? गाय बैल, आपण गोवंश. लक्षात घ्या, एकूण गुरांची गणना सन 2019च्या पशुधन गणनेनुसार एकूण गुरांची संख्या पहा 1924.9 लाख म्हणजे 1925 लाख. मागील पशुधन गणनेपेक्षा 0.83% काय सांगा वाढ झाली. 0.83 म्हणजे काय सांगा 15.9 लाख एवढी वाढ झालेली आहे. म्हणजे गुरं वाढली. इथं कुठे मायनस पॉईंट दाखवत आहे का? नाही. मग कुठे जर समजा मायनस पॉईंट दाखवला गेला असेल तर परीक्षेत 100% त्याला प्लस करून विचारला जाते. अरे समजत आहे ना? म्हणजे मग तो काय होतो, तुम्हाला रॉंग ठरवायचा आहे. समजत आहे मी काय म्हणत आहे? तर आतापर्यंत आपण वाचत आलो ते सगळं कसं आहे सांगा, ओके आहे, वाढ आहे. गायींची संख्या भारतामध्ये सन 2019 नुसार लक्षात घ्या, गायांची संख्या 1451.2 लाख आहे. लक्षात घ्या, हे कशानुसार? 2019. 2012च्या तुलनेने 18% वाढ झालेली आहे. म्हणजे गायी सुद्धा वाढल्या. ठीक आहे. देशी व संकरित गुरे सन 2019च्या पशुगणनेनुसार 2019ची जर समजा पशुगणना आपण बघतो म्हटलं तर 2019च्या पशुगणनेनुसार देशामध्ये देशी गुरे व संकरित गुरांची संख्या अनुक्रमे 1421.1 लाख आणि 504.2 लाख आहे असं आपण गृहीत धरू. देशी गायी देशात सन 2019 नुसार देशी गायींच्या संख्येत मागील गणनेपेक्षा 10% काय सांगा वाढ झालेली आहे. संकरित गुरांची संख्या
2019 नुसार संकरित गुरांची संख्या मागील गणनेपेक्षा 26.9% वाढ झालेली आहे। एकूण देशी गुरामध्ये घट, एकूण देशी गुरामध्ये घट हा लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे का नाही मला सांगा? बरोबर आहे, कारण इथे काय म्हणते घट। सन 2019च्या गणनेनुसार एकूण गुरांच्या टक्केवारीत 6% घट झालेली आहे। एकूण इथे शब्द काय म्हणायचं, एकूण देशी गुरामध्ये 6% काय सांगा घट झालेली आहे। अर्थातच 2007 ते 12च्या तुलनेने घट होण्याचे प्रमाण काय सांगा कमी आहे। मग याचा अर्थ 2007 पासून 12 7 ते 12 किती वर्षे? 5 वर्ष, आणि 12 ते काय म्हणून सांगा इकडे 7 वर्ष। लक्षात घ्या, तर हे लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा 7 ते 12च्या तुलनेने घट होण्याचं प्रमाण कसं आहे? कमी आहे। त्या काळात घट किती झाली होती? तेव्हा 9% घट झाली होती, आणि आता घट किती झालेली आहे? 6% घट झालेली आहे एकूण देशी गुरांमध्ये घट, असं आपण कन्सिडर करू। आता पहा, एकूण म्हशी रेडे गणना सन 2010च्या पशुधन गणनेनुसार भारतामध्ये एकूण म्हशी रेड्यांची संख्या 1098.5 लाख आहे, आणि सन 2012च्या माने यामध्ये 1.06% वाढ। लक्षात घ्या, दुभती जनावरे गाई म्हशी दूध देणारी सन 2019 नुसार दुभत्या जनावरांची संख्या 1253.4 लाख असून मागच्या गणनेपेक्षा 6% वाढ झालेली आहे, असं आपण कन्सिडर करू। एकूण मेंढी आणि मेंढा पहा, सन 2019च्या पशुधन गणनेनुसार भारतामध्ये मेंढी व मेंढा यांची संख्या 742.6 लाख असून 2012च्या तुलनेने निव्वळ वाढ 91.9 लाख म्हणजे 14.13% काय म्हणून सांगा प्लस झालेले आहे, असं आपण गृहीत धरू। आता शेळ्या म्हणा, बकऱ्या म्हणा, बरोबर आहे, शेळी व बोकडांची संख्या सन 2019च्या पशुधन गणनेनुसार भारतामध्ये 1488.8 लाख संख्या असून 2012च्या गणनेनुसार प्रत्यक्ष वाढ 137.63 लाख आहे। एकूण पशुधन गणनेमध्ये शेळी बोकडांची संख्या, आता इथे तुम्हाला एक प्रश्न, पशुधन गणनेमध्ये वाढची जर गोष्ट करतो म्हटलं तर लक्षात घ्या, तर हे पहा, हा प्रश्न वेगळा, लक्षात घ्या, हा प्रश्न वेगळा। सर वेगळा प्रश्न म्हणजे कसा राहील नेमका सांगा आम्हाला, बरोबर आहे? तुम्हाला हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जाईल आणि तसाच त्याला लक्षात ठेवायचा। पहा, तुम्हाला काय वाटतं, बऱ्याचदा म्हणजे असं वाटू शकतं, हे बघा, आता पहा, तर लक्ष द्या, शेळी व बोकडांची संख्या इथे आपण काय बघत आहोत ते सांगा? वाढ बघत आहोत, बरोबर आहे? एकूण पशुधन गणनेमध्ये शेळी व बोकडांची संख्या सर्वात जास्त आहे। पशुधन गणनेमध्ये सन 2012च्या तुलनेने 14.13% वाढ झालेली आहे। म्हणजे सर्वाधिक वाढ कोणामध्ये झालेली आहे मला सांगा? शेळी आणि काय सांगा बोकडमध्ये झालेली आहे, असं आपण लक्षात घेऊ। आणि हे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी असं लक्षात घेऊ। एकूण वराह गणना, वराह म्हणजे काय सांगा? डुक्कर होत असते, डुक्कर, बरोबर आहे? पहा, वराह अवतार आहे, विष्णूचा वराह अवतार आहे। हे कुठेतरी काय सांगा इकडे राजस्थानकडे कुठेतरी काय सांगा मंदिर आहे, आणि डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असते, तुम्हाला माहीत असेल नसेल। आणि कोणतरी दिल्लीचा बादशाह गेला आणि मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, म्हणजे का डुकराचं सुद्धा मंदिर असते का बा, म्हणून ते मंदिर पाडून टाकलं। लक्षात घ्या, एकूण वराह गणना सन 2019च्या पशुधन गणनेनुसार भारतामध्ये वराहांची संख्या 90.6 लाख। म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल फक्त आमचीच मोजणी करते का बा, लक्षात घ्या, तर ते तुमचीच मोजणी नाही, आणि हे आकडे काही सांगा खरे नाही। हां, लक्षात घ्या, आकडे काही खरे नाही, हे शुद्ध फालतूगिरी होय, हे लक्षात ठेवा। म्हणजे तुम्ही सांगा तुमच्या घरच्या कोंबड्या, ह्यांचं काय आधार कार्ड आहे का, किंवा हे कोणी मोजते का? किती पिल्ले मेली ना आपण किती कापून खाल्ली याचा काही संबंध नाही। मग हे कोण होय? अंदाज होय। मग ते तुम्हाला त्रास देणार नाही, फक्त वाढली का कमी झाली का एवढं विचारेल तुम्हाला, लक्षात घ्या। मग तुम्ही असं म्हणणार नाही आहे आम्ही दर रविवारी 2-2 कापून खाल्लो त्यात 8 कमी झाले, असं काही म्हणणार नाही या महिनाभरात, बरोबर आहे? तर हे पहा, वराह गणना सन 2019च्या पशुधन गणनेनुसार भारतामध्ये वराहांची संख्या 90.6 लाख आहे। मागील पशुधन गणनेच्या तुलनेने 102.9 लाख प्रत्यक्ष घट, लक्षात घ्या 12.3 लाख म्हणजे 12
0.03 मायनस झालेली आहे. तर हे डुकरं लक्षात ठेवा. आणि बरोबर आहे ना, की हे मायनस होणारे कार्यकर्ते होते. लक्षात घ्या. तर हे मायनस होणारे कसे मायनस होत आहे त्याचा काही लोड घेऊ नका तुम्ही. लक्षात घ्या, कारण एका वेळेस यांचे डझनानं पिल्ले होतात. लक्षात घ्या. आता काय म्हणून सांगा, शेताकडे तर संख्या वाढलेली आहे. लक्षात घ्या, शेताकडे काय म्हणून सांगा, एकूण मिथून संख्या. मिथून म्हणजे हे एडका वगैरे असायला पाहिजे. ते राशीचं चिन्ह माहीत आहे, त्याच्यावर चिन्ह दाखवते एडका, शिंग पिरगाळलेला. लक्षात घ्या. तर तसा तो मिथून आहे. सन 2019 नुसार भारतामध्ये मिथूनची संख्या काय म्हणून सांगा 3.8 लाख आहे. मागच्या पशुगणनेच्या तुलनेत 26.66% काय झाली सर, वाढ झाली. पुन्हा याक घटलेले आहे. याक तुम्ही प्रत्यक्षात नसेल पाहिला. हे काय सांगा हिमालयीन एरियामध्ये आपल्याला याक पाहायला मिळतो. तो मोठ्या काय सांगा रानगव्यासारखा दिसतो, फक्त त्याच्यावर खूप जास्त केस असतात. ऑब्विसली केस असणार आहे. जे प्राणी काय सांगा शीत प्रदेशामध्ये असतात त्यांना केस असतात. जसं काय सांगा आपण म्हणू हिमालयीन अस्वल म्हणा, याक म्हणा, यांना केस असतात. बरोबर आहे. पहा, पूर्वी माणसांना सुद्धा होते. लक्षात घ्या, अलीकडे माणसं ठेवत नाही. पहा, याकची काय म्हणून सांगा संख्या सन 2021 नुसार भारतामध्ये याकची संख्या 58,000 असून सन 2012च्या मानाने यामध्ये काय 22,000ची घट झालेली आहे. डुकरं मायनस झाले, याक मायनस झाले, असं आपण लक्षात घेऊ. हे लक्षात घ्या. घोडे व तट्टू, घोडे आणि त्यांचे काय सांगा पिलावळे म्हणजे तट्टू. तट्टाणी म्हणजे घोडी होते. सन 2019च्या पशुधन गणनेनुसार भारतामध्ये घोडे व तट्टूंची संख्या 3.4 लाख. आता इमॅजिन करा, हे मायनस होणार आहे. त्याचं कारण याक काय होतं पूर्वी माहिती आहे का, हिमालयीन क्षेत्रामध्ये, हिमालयीन एरियामध्ये जाण्याला येण्याला काय सांगा साधन नव्हतं. माल वाहून न्यायला साधन नव्हतं. रस्त्याचं प्रमाण कमी होतं. मग त्यांच्या पाठीवर काय झालेलं आहे सांगा, ओझं ठेवून त्याला काय सांगा वाहून. आता ते काय सांगा बऱ्याच ठिकाणी रेल्वे पोचली, रोड गेले, रस्ते गेले, डेव्हलपमेंट झाली. त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही. पूर्वी घोडा म्हणजे तुमची मोटरसायकल दरवाजामध्ये बांधून असलेली. बरोबर आहे. दुकानं 100 किलोमीटर 50 किलोमीटर, एका गावात 2-2 गावावर दुकानं असायचे नसायचे. समजत आहे. मग हे घोड्यावर बसलं की मोटरसायकल बगर पेट्रोलची चला. अरे बरोबर आहे ना. आता तुमचे घोडे बांधून असतात. बरोबर आहे. पण ते इलेक्ट्रॉनिक घोडे आलेले आहे. बरोबर आहे. असा तो मुद्दा. लक्षात घ्या. तुमच्याकडे काय म्हणून सांगा ती असते, त्याला काय म्हणतात माहिती आहे का, रथ वगैरे. मग रथाचं काम कोण करते, आता तुमची 4 व्हीलर करते. समजत आहे मी काय म्हणत आहे. सिंगल मोटरसायकलचं काम घोडा करायचं. ऑब्वियसली सन 2019च्या पशुधन गणनेनुसार भारतामध्ये घोडे व तट्टूंची संख्या 3.4 लाख आहे. पहा किती कमी आहे. ह्याच्यापेक्षा जास्त घोडे तर शिवाजी महाराजांच्या काळात होते. ह्याच्यापेक्षा जास्त अकबराच्या बादशाहांच्या काय सांगा सैन्यात असायचे. लक्षात घ्या. सन 2012च्या पशुगणनेनुसार यांची सर्वाधिक घट आहे बघा. 45 काय सांगा 58% घट झालेली आहे. 2.9 लाख घट काय सांगा झालेली आहे, असं आपण गृहीत धरू. जर समजा तुम्ही इमॅजिन करा, आता घोड्याचा वापर फक्त कशासाठी होते, बस नवरदेव. लक्षात घ्या. एकदा म्हणजे काय सांगा झालं 10-15 मिनिटापुरता त्या घोड्याला काय नाचवते. बरोबर आहे. पण आता लक्षात घ्या, आणि पाळायचे कशासाठी हा एक मुद्दा. त्यांचा जर समजा शेती उपयोगी वापर जर करता आला असता किंवा करता आला तर तो काय सांगा ठीक आहे. पूर्वी ते कमीत कमी घोडागाडी तरी असायची. ते एक शहरात आपण उतरलो की कहा जाना आहे. बरोबर आहे. बसा घुंगरू असायचे, घोड्याला झापड असायची. बरोबर आहे. तर ते टांगा असं म्हणायचं ना आपण, तर तसं आता तेही बंद झालं. त्याची जागा पुन्हा घोड्याची कोण घेतली, ऑटो रिक्षानं घेतली. म्हणून याचं प्रमाण काय सांगा घटलेलं आहे. मग कोण कमी झाले रे सांगा, घोडे कमी झाले, याक कमी झाले, डुकरं कमी झाले. बरोबर आहे. बाकीचे काय सांगा वाढले, असं गृहीत धरू. हे खेचर. तर खेचर मित्रांनो हे गाढवाचा प्रकार. लक्षात घ्या. खेचर लक्षात घ्या. आता मला असं वाटते की हे कसं होते, म्हणजे विभिन्न जातीच्या नरमादी एकत्र येऊन हे खेचर तयार होत्या. जर समजा इथे काय म्हणून सांगा घोडी, हे घोडी कोण सांगा स्त्री, आणि इथे कोण सांगा गाढव, हे गाढव काय सांगा पुरुष. हे यांच्या दोघातून तयार होणारं कोण होय सांगा खेचर. तर हे परीक्षेला विचारले जाऊ शकते. तर हे एक विचित्र काम आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे म्हणजे घोडा घोडीचा जर संगम झाला तर पुढे काय होणार आहे, घोडाच होणार आहे. पण हे नर गाढव आणि स्त्री घोडी याच्यापासून तयार होईल ते कोण सांगा खेचर. असं आपण इथे काय करू सांगा लक्षात ठेवू. खेचर सन 2019च्या पशुधन गणनेनुसार भारतामध्ये खेचरांची संख्या 84,000 आहे. मागच्या पशुधन गणनेनुसार यामध्ये 1.06 लाखांची घट झालेली आहे, असं आपण कन्सिडर करू. हे लक्षात ठेवा.
म्हणजे 57.09% सर्वात काय सांगा जास्त घट. आणि दुसऱ्या नंबरची घट कोणामध्ये झालेली आहे? घोड्यामध्ये झालेली आहे, असं आपण गृहीत धरू. तर तुमच्या डोक्यात येऊन राहिलं असेल आपल्या जेवढं जेवढं कामाचं आहे लक्षात घ्या, तेवढं आपण वाढवून राहिलो, जे कामाचं नाही त्याच्याकडे काय होत आहे? दुर्लक्ष. गाढवं, आता पूर्वी हे गाढवं सुद्धा काय म्हणून सांगा कामाचे होते. आता इथे काही लोक त्यांच्यावर काय सांगा दगडं वगैरे लादून ते खलबत्ता पाटे वरवंटेवाले येतात ना बा राजस्थानमधून वगैरे. सन 2019च्या पशुधन गणनेनुसार गाढवांची संख्या 1.21 लाख असून पूर्वीच्या पशुधन गणनेच्या तुलनेने 61.23% घट झाली. सर्वात जास्त घट होणारे आता कोण सांगा? गाढवं. बरोबर आहे, गाढवं. गाढवानंतर कोण म्हणून सांगा? हे आधी आपण बघितले. कोण सांगा? खेचर. आणि त्याच्यानंतर कोण सांगा? घोडे. त्याच्यानंतर कोण सांगा? म्हणजे आपण याक वगैरे म्हणू, मग नंतर तट्टू म्हणू. तर हे पा घट होणारे वगैरे समजत आहे का? लक्षात घ्या. मग हे गाढवं. आता हे पाय इथे एक वाक्य इथे दिलेलं आहे मी, पशुधनामध्ये सर्वात जास्त घट कोणाची आहे? गाढवांची. कामच संपलं. गाढव म्हणजे काय म्हणून सांगा? त्याला आपण ज्याला अक्कल नाही त्याला गाढव म्हणतो, पण गाढवांना सुद्धा अक्कल असते. एक कथा वाचली आहे का लहानपणी? तुम्हाला माहित आहे गाढवाच्या काय म्हणून सांगा कॅपॅसिटीपेक्षा त्याच्यावर काय म्हणून सांगा जास्त मीठ लादून एक कास्तकार एक काय सांगा व्यक्ती न्यायचा. तर गाढवा काय झालं? गाढवाचं एक दिवस नदी ओलांडून जावं लागायचं, पाण्यात पाय घसरला, तुम्ही ते ऐकलं असेल. आणि मग मीठ विरघळलं, ओझं हलकं झालं. मग काय म्हणून सांगा रोजच गाढव पाण्यात गेलं की बुडायचं, बसायचं, ओझं काय सांगा हलकं व्हायचं. म्हणजे गाढवाला अक्कल होती ना. मग त्याच्या लक्षात आलं मालकाने धरून काय सांगा कापसाच्या काय सांगा गटांनी बांधल्या गाढवाच्या पाठीवर. गाढव गेलं, पाण्यात बसलं, लक्षात घ्या, आणि उभं व्हायला लागलं, उभंच होता येईना. कारण काय म्हणून सांगा वेट वाढलं ना. तर अशी गाढवाची अक्कल असते. म्हणून तुम्हाला सांगतो ज्याला अक्कल नाही त्याला बेगाढवा असं आपण म्हणत असतो. सर्वात जास्त घट होणारे गाढवं. तसे चांगली गोष्ट आहे. जसे काय सांगा प्रत्यक्ष गाढवांची संख्या कमी झालेली आहे तसे काय सांगा मानवी गाढवांची कमी झाली ते बरं राहिलं. उंट सन 2019च्या पशुधन गणनेनुसार उंटांची संख्या 2.5 लाख असून मागील पशुगणनेच्या मानाने. आता इथं उंटांचा यूज बघा कुठे व्हायचा? वाळवंटामध्ये. बरोबर आहे, वाळवंटामध्ये. पण आता तिथे सुद्धा काय झालेलं आहे? डेव्हलपमेंट झाला आहे, रोड गाड्या सर्व गेलेलं आहे. म्हणून त्या आता पाण्याची गरज आहे का आपल्याला? नाही. लक्षात घ्या. म्हणून त्याची सुद्धा काय घट होत आहे. म्हणजे ज्याचं तुम्ही का आता कालची गोष्ट आहे आपण आपल्या चित्याला रिटर्न केलेला आहे. अरे आठवते ना तो प्रश्न 1000% परीक्षेमध्ये येणार आहे. ते कालची जी बातमी आहे ते चेक करून ठेवा. पुढच्या परीक्षेत मी लिहून देतो बॉन्ड पेपर चित्याची काय सांगा म्हणजे ते येईलच. तर आपल्या भारतीय चिता आपल्या भारतातून नामशेष झाला होता. त्याच्यानंतर तो आफ्रिकन जंगलामध्ये काय सांगा होता. लक्षात घ्या. आता त्याच्यातल्या काही प्रजाती आपण कुठे भारतामध्ये काय सांगा आणलेल्या आहे, ॲड करून राहिलो. तर तसं होते. मग आता हे एवढी मोठी घट आहे. एका जर समजा गणनेमध्ये 5-7 वर्षाच्या कालखंडामध्ये गाढवं 61.23% कमी होत आहे. तर पुढच्या 2 गणनेमध्ये गायब. अरे बरोबर आहे ना. मग आता तसं झाल्याबरोबर आता काय होईल? मग पुन्हा एक व्यक्ती मग आपल्या गाढवासाठी आपल्याला काय सांगा स्वागत समारंभ आयोजित करावा लागेल ते चित्यासारखं. बरोबर आहे. लक्षात घ्या. गो बॅक टू होम म्हणावं लागेल आणि मग त्याला काय सांगा डेव्हलप करावं लागेल. तसं होईल ते हे लक्षात घ्या. पहा उंटांची संख्या काय सांगा कमी होत आहे. तर आता पहा सारांश रूपाने सन 2019च्या पशुधन गणनेनुसार हे 20वी पशुधन गणना आहे. प्रमुख पशुधनाची काय सांगा पर्सेंटेज कसं आहे तर ते या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगा सांगतो. म्हणजे कसं पर्सेंटेज आहे सर तर ते सर्वच्या सर्व या ठिकाणी आपण बघूया. मुद्दा समजत आहे का प्रत्येकाला? हां. तर चला इथे पाहू आपण कसं राहील ते एकदा जाणून घ्या. लक्षात घ्या. पहा इथे हां. तर आता पहा इथे काय म्हणत आहे गुरे गाय बैल हा प्रश्न झाला होता आणि 1000% होईल पुढे. कारण हे कोण किती पर्सेंटेज मध्ये आहे असं तुम्हाला काय म्हणून सांगा विचारेल. आता पहा गुरे गाय बैल किती आहे? 35.94. तर हे सर्वाधिक. ते सर्वाधिक असण्याचं कारण सांगा. गायी आपल्याला भयंकर महत्त्वाच्या आहे, बैलही भयंकर महत्त्वाचे आहे. आपला काय म्हणून सांगा आपण ते त्याच्या प्रत्येक प्राण्याची काळजी घेतो त्याच्यातल्या. बरोबर आहे. मग गुरे गाय बैल सर्वात जास्त. ठीक आहे. तुम्ही असं पाहिलं असेल की शेळ्या बोकडं वगैरे बऱ्याचदा काय सांगा मरून जातात, साथीचे रोग वगैरे आले की, पण हे यांचा काय सांगा पहिला क्रमांक असं आपण गृहीत धरू. दुसरा क्रमांक आहे शेळी बोकड. यांचाही आपल्याला भयंकर उपयोग आहे. दर रविवारला म्हणा मंगळवारला म्हणा. बरोबर आहे.
म्हणून यांच्यावरही आपण काळजी घेऊ. त्याच्यानंतर मेंढा मेंढी, हे त्यांचाच प्रकार, कोणाचा? शेळी मेंढी. आता म्हशी रेडे ऑलरेडी क्वांटिटी कमीच आहे. मग पहिल्यांदा सर्वाधिक कोण आहे? गुरे गाय बैल. नंतर कोण आहे सांगा? शेळी बोकड. नंतर कोण? मेंढ्या. राजस्थान वगैरे तुम्ही पाहत असता कळपच्या कळप, भयंकर मोठमोठे कळप. म्हशी रेडे हे आपल्याला महत्वाचे. आणि वराह आता कोणाकोणाला महत्वाचे ते मी सांगत नाही वर्गात, लक्षात घ्या. तर हे काय म्हणून सांगा? वराह किती आहे सांगा? 1.69%. बरोबर आहे. तर हे लक्षात घ्या. आणि हे बाकीचे सर्व कार्यकर्ते मिळून मिथुन म्हणा, याक म्हणा, म्हणजे येडका म्हणा, याक म्हणा, घोडे म्हणू, तट्टू म्हणू, खेचर म्हणू, गाढव, उंट, हे सगळं मिळून फक्त 0.23% पशुधन आहे. तर आता हे सगळ्यांचं नाव काय होतं? मॅच द पेअर मध्ये जर समजा जोडी आली पुढे, हे पाठ नाही ठेवायचं. लिहून कशाला घेताय तुम्ही? काहीच फायदा होत नाही त्याचा. बरोबर आहे. तर हे इतर साठी सगळ्यात कमी. अरे इतर किती आहे सांगा? 0. किती सांगा? 23. म्हणजे 25 नाही आहे. अरे बरोबर आहे ना. आणि ते जर समजा इतरला नसल्याच ऑप्शन मध्ये, तर सर्वात कमी वाले हे काय म्हणून सांगा? वराह 1.69%. आणि सर्वात जास्त वाले आपले काय सांगा? गाय बैल. गाय बैल झाल्यावर घरचे कोण? शेळ्या मेंढ्या. शेळ्या मेंढ्या हे पहा, गाय बैल शेळ्या मेंढ्या झालं. उरले कोण? म्हशी रेडे आणि कोण सांगा? डुकर. असं आपण लक्षात घेऊ. तर हे इथे काय सांगा? मॅच द पेअर साठी हा प्रश्न सुद्धा लक्षात घ्यायचा, हे इथे समजून घ्या. ठीक आहे. चला परत इथे काय? पशुधन प्रजाती. आता हे झालं, जेवढं तुम्ही पाहिलं तेच इथं आपण सांगून राहिलो. पशुधन प्रजाती इथे गणना काय म्हणते सांगा? 2012. भारतातील पशुधन गणना प्रमुख प्रजाती आणि तसेच काय सांगा? इथे फेरबदल सुद्धा दिलेले आहे. फेरबदल सुद्धा काय सांगा? दिलेले आहे. अरे तर आता इथे काय फेरबदल होत आहे ते बघा. क्वांटिटी मध्ये हे गुरे गाय. गुरे गाय बैल हे किती आहे सांगा? 2012 मध्ये 1909. म्हशी रेडे किती आहे सांगा? 1087. मेंढी मेंढा 650.7. शेळी बोकड किती आहे सांगा? 1351. काय सांगा? 17. बरोबर आहे. म्हणजे हे पहा ना, याला आपण पहिला नंबर दिला, ह्याला आपण काय सांगा? दुसरा नंबर दिला होता. आत्ताचीच गोष्ट. त्याच्यानंतर काय म्हटलं होतं सांगा? मेंढ्या. तर आता पहा इकडे तुम्हाला काय विचारते? झालेले फेरबदल वगैरे हे आकडेवारी काहीच विचारत नाही. जो आधीचा प्रश्न होता ना, कोणता? कमी जास्त मॅच द पेअर तेवढा विचारते. म्हणजे हे आकडेवारी तुम्हाला जे दिसत आहे ह्याच्यात फारसं डोकं लावायचं नाही, सोडून द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला तर हे पहा, आता 2012 व 2019 पशुधन गणनेच्या टक्केवारी काय सांगा? तुलनेनुसार काय काय झालेलं आहे? तुलनेनुसार म्हणजे काय प्लस झालाय, काय मायनस झालाय, हे आतापर्यंत पाहत नाही आले आपण. 10-12 पॉईंट. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये हे बघा, इथे मी पुन्हा मेन्शन केलेलं आहे. हे पहा काय म्हणते? वाढत्या टक्केवारीनुसार. काय म्हणून सांगा? वाढत्या टक्केवारीनुसार. तर सगळ्यात जास्त इथे कोण वाढलेले आहे ते बघा, आणि सगळ्यात कमी कोण वाढलेले आहे ते बघा. इथे सगळ्यात जास्त कोण घट झालेले आहेत ते बघा, आणि सगळ्यात कमी कोण घट झालेले आहेत ते बघूया. ठीक आहे. मला सांगा ओके आहे? समजत आहे प्रत्येकाला? पहा आता बघा, गुरे म्हणजे गाय बैल किती प्लस झाले? 0.83%. बरोबर आहे. म्हशीवर रेडे किती % प्लस झाल्या? 1.6%. लक्षात घ्या. इथे पहा, शेळी व बोकड 10.14%, मेंढी व मेंढा 14.13%, मिथुन 26.66%. मला सांगा इथे सर्वाधिक वाढ कोणाची झाली? हे येडक्यांची झाली. आणि सर्वाधिक कमी वाढ, सर्वात कमी वाढ काय म्हणून सांगा? गाय गुरे यांची झालेली आहे. हा एक प्रश्न म्हणजे डायरेक्ट प्रश्न होऊ शकतो. म्हणजे वाढ झाली पहिल्यांदा, तर लक्षात घ्या इथे काय झाली? वाढ झाली, पण काही खास वाढ नाही झाली. ते कोणाची? गुरे गाय बैल. पुन्हा एक दुसरी गोष्ट डोक्यात ठेवा. कशी? की त्यांच्या प्रजननाचा कालावधी किती असतो, हाही मुद्दा महत्वाचा आहे ना रे. बरोबर आहे. आता कोंबडीची जर गोष्ट केली तर कोंबडीचं काय होते मला सांगा? 3-3 महिन्याला अंड्यावर. अरे बरोबर आहे ना. आणि म्हशीची गोष्ट केली आपण तर काय होते? 2-2 वर्षे लागते. काही काही म्हशींना 1.5 वर्ष, 2 वर्ष, काही 12 अरे समजत आहे ना. मग त्याच्यानुसार चालेल ना ते तसं. तर हे इथं काय करायचं सांगा? लक्षात ठेवायचं. तर आता पहा, हे बघत असताना लक्ष द्या कसं राहील. आता पहा इथे काय म्हणून सांगा? हे पहा कशात वाढ झालेली आहे? गुरे गाय बैल किती सांगा? सर्वात कमी वाढ. आणि मिथुन मध्ये काय सांगा? सर्वात जास्त वाढ. बरोबर आहे. पहा म्हशी गड्यामध्ये 1.06%, शेळी बोकड मध्ये काय सांगा? 10.14%, मेंढी मेढामध्ये काय रे?
14 पॉईंट किती म्हणून सांगा 13% एवढी वाढ झालेली आहे असं आपण लक्षात घेऊ. घटण्यामध्ये पहा तुम्हाला सांगतो सर्वाधिक कोण घटले, गाढव. आधीच म्हटलं ना, लक्षात घ्या सर्वाधिक कोण घटले तर गाढव घटले. आणि घटण्यामध्ये तर हे आहे वराह, याक, उंट, घोडे, तट्टू, खेचर आणि गाढव. ठीक आहे. मग सर्वाधिक कोण घटले, गाढव. आणि सर्वात कमी कोण घटले तर वराह घटले असं आपण लक्षात ठेवू. मग वराहामध्ये घट किती झाली 12.03%, याकमध्ये 24.67% घट झाली, उंटामध्ये 37.05% घट झाली, घोडे व तट्टू यामध्ये 58% घट झाली, खेचरमध्ये 57.09% घट झाली आणि गाढवामध्ये 23% एवढी घट झालेली आहे असं आपण लक्षात घेऊ. तर हे काय म्हणून सांगा वाढलेले कंटेंट. हे पहा कामाच्या गोष्टी गुरे, गाय, बैल, म्हशी, रेडे, शेळी, बोकड, मेंढी, मेंढा, येडका. हे पहा आणि हे काय सांगा ज्यांचं आता घट जास्तीत जास्त सुरू आहे असं आपण लक्षात घेऊ. चला हे 2 प्रश्न होऊ शकतात आणि हे 2 प्रश्न इतर विद्यार्थ्यापासून वेगळेही तुम्हाला करू शकतात. ठीक आहे. चला मग आता काय करू सांगा थोडंसं पुढे जाऊ. आता पहा महाराष्ट्राची 20वी पशुधन गणना 2019. तर भारत सरकारने 17 ऑक्टोबर 2019 रोजी 20व्या पशुधन गणनेचा प्राथमिक अहवाल म्हणजे काय सांगा प्रकाशित केला 17 ऑक्टोबर 2019. आता पहा महाराष्ट्रात सन 2019च्या पशुधन गणनेनुसार काय काय आहे ते आतापर्यंत आपण बघितलं. 330 लाख पशुधन आहे. 2012च्या पशुधन गणनेनुसार 325 लाख पशुधन होतं. फक्त किती वाढलं रे 5 लाख. लक्षात घ्या महाराष्ट्रात या कालखंडात पशुधन संख्येत किंचित वाढ 5 लाख म्हणजे फक्त 1 पॉईंट किती सांगा 54% इतकी वाढ झाली आहे. पूर्वी घरोघरी काय करायचो आपण सांगा कोंबड्या पाळायचो, बकऱ्या पाळायचो ग्रामीण भागामध्ये, बैलजोडी असायचीच. तर आता ट्रॅक्टर आलेली आहे, उपकरणं आलेली आहे, यंत्र आलेली आहे. काय होत आहे सांगा तर कोणी बैल पाळत नाही आहे, गायी पाळत नाही आहे, शेळ्या मेंढ्या बकऱ्यांचा शौक लोकांचा कमी होत आहे. मग आता तो जर समजा प्रचंड वाढला असता तर इथे काय दाखवलं गेलं असतं प्लस मोठ्या प्रमाणावर दाखवलं गेलं असतं. इथे काय फक्त 1 पॉईंट काय सांगा म्हणजे 54% काय म्हणून सांगा वाढ झालेली आहे असं आपण लक्षात घेतो. 5 लाख म्हणजे 1 पॉईंट किती सांगा 54% इतकी काय सांगा वाढ झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये पशुधनाच्या प्रकारानुसार स्वरूप. महाराष्ट्रामध्ये पशुधन गणना 2019 नुसार सर्वात जास्त गुरांची संख्या आता पाहिलं होतं आपण बरोबर आहे. गुरांची संख्या 139 लाख असून त्याची टक्केवारी किती आहे सांगा 42.12. हे गाई ढोरं म्हटलं शेळ्या बकऱ्या मेंढ्या बरोबर आहे. आता बाळा मग इथे काय म्हणून सांगा 42.12 लाख. शेळी बोकड किती सांगा 106 लाख म्हणजे 32.12. म्हशीले 56 लाख म्हणजे 16.97. मेंढी व मेंढा किती सांगा 27 लाख म्हणजे 8.18 असे क्रमांक आहेत. वरील 4 प्रमुख पशुधन प्रकारची महाराष्ट्रात संख्या म्हणजे हे 4च कोण 4 गाई बैल म्हशी रेडे शेळी बोकड मेंढी मेंढा यांचीच क्वांटिटी किती आहे 99.39 झालं. म्हणजे पॉईंट काय सांगा 61 मध्ये बाकीचे सर्व आले. हे सर्वात काय सांगा जास्त आहे असं गृहीत धरू. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा आपण बघतो म्हटलं तर लक्षात घ्या इतर जर वैशिष्ट्य आपण जर त्यांची जर बघतो म्हटलं तर त्याच्यामध्ये कसं आहे ते बघा. भक्कमच मोठी सर्कस आहे वाटते. हरकत नाही जाऊ दे. आता पहा लक्ष द्या याच्यामध्ये जर समजा आपण बघतो म्हटलं तर कसं आहे पहा. सन 2012 व 2019च्या पशुधन गणनेची इतर वैशिष्ट्ये. 2 पशुधन गणनेची तुलना जर करतो म्हटलं कोणत्या 2 पशुधन गणना सांगा 12 आणि 19. पहा असे लक्षात येते की सर्वात जास्त प्रत्यक्ष वाढ हे इथे पुन्हा आता दुसऱ्यांदा प्रश्न काय म्हणता सर्वात जास्त प्रत्यक्ष वाढ शेळी बोकडांच्या संख्येमध्ये झालेली आहे. शेळ्या बोकड किती 21.6% 21.6 लाख वाढ टक्केवारी किती सांगा 25.72. हे पहा शेळी बोकडांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झालेली आहे. यानंतर मेंढी मेंढ्या यांच्या संख्येत वाढ 1 लाख म्हणजे 3.87%. गाय बैल यांची सर्वात जास्त घट 16 लाख असून यांची टक्केवारी 10 काय सांगा 02% आहे असं आपण गृहीत धरू. म्हणजे कोणाच्या तुलनेमध्ये 12 आणि 19च्या. उर्वरित पशूंच्या टक्केवारीत घट घोडे 49.33 गाढव 3 काय सांगा 69 म्हणजे पूर्वीपेक्षा असं आपण इथं काय करू सांगा लक्षात घेऊ. म्हणजे आता बघा तर इथे काय सांगा हे लक्ष द्या गुरे गाय बैल हे काय सांगा 12 नुसार किती आहे सांगा 155 लाख आहे. 19 नुसार किती आहे सांगा इकडे 139 लाख आहे असं आपण गृहीत धरू. म्हणजे इथे काय होत आहे सांगा मायनस होत आहे कितीने सांगा 16 लाखाने. हे पहा
म्हशी रेडे काय म्हणून सांगा 56, काय म्हणून सांगा लाख, आणि इथे काय टक्केवारी 17.23, आणि इथे काही आकडेवारी दिलेली नाही आहे, असे आपण लक्षात घेऊ. तर हा तक्ता सुद्धा आपल्याला फारसा महत्त्वाचा नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हे इथे काय सांगा, याच्यावरून तुम्हाला थोडंसं डोक्यात येते आपण काय करायचं, काय लिहायचं. ठीक आहे, चला. हे 2012 किती म्हणत आहे सांगा, 325 लाख. तर याच्यामध्ये पहा, गुरे गाय बैल 155, 47.60%, हे सर्वात कसं दिलेलं आहे, जास्त. बरोबर आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर कोणाचा नंबर लागला, शेळी बोकडचा. त्याच्यानंतर कोणाचा नंबर लागला, म्हशी रेडेचा. त्याच्यानंतर कोणाचा सांगा, मेंढीचा. असं आपण गृहीत धरू. आता 2019 मध्ये पहा, इकडे 325 म्हणत आहे, या ठिकाणी किती म्हणत आहे सांगा, 330 लाख, असं या ठिकाणी गृहीत धरू. मग इथे पहा, सर्वाधिक कोण आहे सांगा, गुरे गाय बैल. बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण सांगा, इकडे आपण काय सांगा, लक्षात घ्या. पण इथे हे आकृती चुकली ना रे, हे शेळी बोकड आलं ना, हे 106 पॉईंट किती सांगा, 32 लाख. हे मोठं दाखवलं, हे काय सांगा, लहान दाखवलं, हे लक्षात घ्या. हे तर आता पहा, इकडे काय म्हणून सांगा, म्हशी रेडे किती सांगा, 56. पहिला कोण, गुरे गाय बैल. दुसरा कोण, शेळी बोकड. नंतर कोण सांगा, म्हशी रेडे. आणि नंतर कोण सांगा, मेंढी मेंढा. असं 2000 काय म्हणून सांगा, 19ला आपण काय सांगा, कन्सिडर करू. भारत व महाराष्ट्र पशुधन गणनेचे काय सांगा, स्वरूप. भारत आणि महाराष्ट्र यांच्या दोघात जर कंपेअर करतो म्हटलं, पशुधन गणना, भारताच्या 20व्या पशुधन गणनेचा प्राथमिक अहवाल 17 ऑक्टोबर 2019ला प्रकाशित झाला. भारतामध्ये एकूण पशुधन गणनेची क्वांटिटी 535.78 दशलक्ष, म्हणजे 53-57 पॉईंट काय सांगा, 8 लाख एवढी आहे. कुठे सांगा, भारतामध्ये. भारत व महाराष्ट्राच्या पशुधनाचे तुलनात्मक स्वरूप. सन 2019च्या पशुधन जनगणनेनुसार भारतामध्ये गुरांची संख्या किती आहे, 1924.9 लाख. तर महाराष्ट्रामध्ये किती आहे, 139 लाख असून महाराष्ट्राची संख्या काय सांगा, टक्केवारी बघा, भारताच्या किती आहे सांगा, 42.12%. म्हणजे भयंकर झालं आहे प्रमाण. बरोबर आहे. म्हणजे सर्वाधिक आपल्याकडे कोण आहे, गाई गुरेच आहे ना, त्यांचंच प्रमाण या ठिकाणी काय सांगा, सर्वाधिक आहे. तर लक्ष द्या. आता भारत पाहायचा, महाराष्ट्र पाहायचा, भारत पाहायचा, महाराष्ट्र पाहायचा, असंच आपण काय सांगा, पुढे पुढे जायचं. तर हे इथं काय सांगा, लक्षात घ्या. पहा, मग इथे बघत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोही बघू आपण. तर तो कसा राहील ते बघा. भारतामध्ये मेंढी मेंढा यांची संख्या, भारताची गोष्ट सुरू आहे, 742.6 लाख असून महाराष्ट्रात यांची संख्या 27 लाख व याची टक्केवारी महाराष्ट्रात किती आहे, 8.18. लक्षात घ्या. भारतामध्ये शेळी व बोकड यांची संख्या 1488.8 लाख असून महाराष्ट्रात यांची संख्या किती आहे, 106 लाख व याची टक्केवारी 32.12 आहे. असं आपण लक्षात घेऊ. तर हे इथे काय सांगा, पुन्हा चार्ट दिलेला आहे तुम्हाला की भारतात किती, महाराष्ट्रात किती. तर इथे सुद्धा आपण काय करायचं सांगा, हे चार्ट पाठ करायचा प्रयत्न करायचा नाही. आता ज्याला खूप काय म्हणून सांगा खुशी आहे त्याने पाठ करा, पण पाठ केल्यावरही डोक्यात काय फारसं जाईल व अशातला काही भाग नाही. ठीक आहे, बघा. आता हा थोडंसं डोक्यात ठेवण्यासारखा विषय आहे, म्हणजे परीक्षेला येतो आणि प्रश्न चुकू नये. ठीक आहे. महाराष्ट्रातील जिल्हावार प्रमुख पशुधन गणना 2019 लक्षात घ्या. जिल्हावार. मग पहिले 5 जिल्हे, अरे बरोबर आहे ना, पहिले 5 जिल्हे. मग पहिले 5 म्हटल्याच्या नंतर पहा, म्हणजे ज्यांच्यामध्ये गुरांची संख्या सर्वाधिक आहे. पहिले 5 जिल्हे, गाई गुरे, गोवंश. तर कोण कोण सांगा, पहिला अहमदनगर, दुसरा नाशिक, तिसरा पुणे, चौथा सोलापूर, 5वा यवतमाळ. चांगली गोष्ट आहे की आपण पहिल्या 5 मध्ये आहोत, 5वा नंबर आपला आहे. ठीक आहे, बघा. मग हे सर्वाधिक गुरे आणि सर्वात कमी गुरे असणारे गोवंश, बृहन्मुंबई. ऑब्विसली काय सांगा, बृहन्मुंबई शहरी भाग. बृहन्मुंबई नंतर ठाणे, सिंधुदुर्ग, वाशिम, रायगड. बरोबर आहे. ॲक्च्युअल तिकडल्या ठिकाणी असणं काय सांगा जरुरी होतं, पण तरी पहा बृहन्मुंबई, ठाणे. ठाण्यामध्ये काय सांगा, बऱ्याच ठाणे पालघरमध्ये आदिवासी जमाती वगैरे. तर बृहन्मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, वाशिम आणि रायगड हे शेवटचे काय म्हणून सांगा 5 जिल्हे. म्हशींच्या बाबतीमध्ये पहिले 5 जिल्हे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे. पुणे विभाग लक्षात घ्या. पुणे विभाग आपण काय म्हणून सांगा इथे. तर हे सगळं कंप्लीट पुणे विभाग. पुणे विभागाची तुम्हाला एक काय सांगा ट्रिक सांगितली होती. पुणे विभागामध्ये म्हशी जास्त चारतात असं आपण लक्षात ठेवून घ्यायचं.
पहा पुण्यामध्ये जाणारे पूर्ण नापास झाले तर म्हशीत चारतात लक्षात घ्या. आता पहा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे म्हशीमधले काय सांगा 5 जिल्हे. पण पहिला नंबर कोणाचा? कोल्हापूर, नंतर सोलापूर. हे पूर्ववाले पहिले कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे. शेवटचे 5 जिल्हे पुन्हा नंबर बृहन्मुंबईचा म्हणजे म्हशी नाही. अरे बरोबर आहे ना. नंतर त्याच्यापेक्षा कमी म्हशी वर्ध्यात, त्याच्यापेक्षाही वाशिममध्ये, त्याच्यापेक्षा कमी रायगड आणि त्याच्यापेक्षा कमी म्हशी गडचिरोली. गडचिरोलीमध्ये जवळपास 98% तर काय जंगल आहे. बरोबर आहे. चारा वगैरे भरपूर होत असावा त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण नक्षलवादी भरपूर आहे. अरे बरोबर आहे ना. हे लक्षात घ्या. मेंढ्यावाले पहिले 5 जिल्हे धुळे, पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा. तर धुळे, पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा. इथे पहा काय म्हणते सांगा मेंढ्या. तर मेंढ्या किती अक्षरी शब्द आहे सांगा? 2 अक्षरी. मग त्याच्यात 2-2 अक्षरीवाले जिल्हे पहिल्यांदा लावून घेऊ आपण. धुळे, नंतर कोण सांगा? पुणे. बरोबर आहे. हे लक्षात घ्या. आता पहा शेवटचे 5